आता आपण आलो आहे खिमा या छोट्या सिटीमध्ये, जी ह्युस्टनमध्ये सिटी आहे आणि ते खूप ब्युटिफुल आहे. तर आता इथे आपण आलो आहे ॲक्वेरियममध्ये आणि इथे तुम्हाला दिसत असेल वेगवेगळे गोष्टी आहेत जे विकायला आहेत. हे तुम्ही बघू शकता. तर इथे खूप सुंदर कलेक्शन आहे फिशचं. हे बघा, इथे लहान मुलांचे खेळणे पण आहेत आणि हे खूप भारी आहे शॉप. हे बघा, वाव, डिफरंट टाईपचे फिश पण इथे आहेत अँड किचन पण आहे. Under the sea. Do you like this shop? How are you feeling? Yes, everything is so beautiful here. Yeah, nice. Okay, here are some toys. ॲक्वेरियम मध्ये आत आलो आहे. तर इथे तुम्हाला दिसेल की किती वेगवेगळ्या टाईपची ट्रीज आणि असं छान त्यांनी डेकोरेट पूर्ण. वाव, हे बघा. इथे डिफरंट टाईपचे स्नेक किंवा फिश जे काय आहेत त्यांची इन्फॉर्मेशन पण दिली आहे. आणि आपण आता असं बघत जाऊया पुढे. वाव, इथे आहे ब्रेडेड ड्रॅगन. Oh my god, स्पायडर. हे गिकोसाठी आहे. गिको हा प्राणी आहे वाटतं. इथला स्कॉर्पिओनसाठी आहे. त्याच्यानंतर हे असं त्यांनी मध्ये ट्री केलं आहे. इथे आहे लार्ज माउथ बास फिश, सॅल्मर्स. त्याच्यानंतर इथे आहे डिफरंट टाईप्सचे ॲक्वेरियम. सुंदर आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि फिश टाईप, स्नेक टाईप पण त्यांनी जतन केले आहेत. इथे काही फिश छोटे टाईपचे. त्याच्यानंतर इथे बघूया आहे तर खरे फिश आहे. ओ माय गॉड. I'm so mesmerized. I didn't think about recording. Oh my god, see, they are trying to come outside. Do you like this? या तिला माहिती आवडलेला आहे म्हणूनच ती व्हिडिओ घेत आहे. आणि हे बघा, वाव वाव वाव, खरे फिश आपल्याला बघायला मिळतात. सो एक्साइटिंग अँड आय एम सो हॅपी. ओ माय गॉड. साऊदर्न स्टिंगरी नावाचं हे फिश आहे. ह्याचं शेप आळची माहिती. खूप सारे फिश त्यांनी एकत्र करून ठेवले आहे. आणि जर आपण खाली बघितलं तर छोटे फिश पण आहे तिथे. हे बघा, वाव, व्हाईट कलरचं पण फिश आहे कोणतं तरी वेगळं. वाव, ओ माय गॉड, आय एम सो हॅपी की मी झालं. वाव वाव वाव. आणि इथं काउनोज रे अँड प्रॉपर स्टिंगरे नावाचे फिश आहेत. हे
इथे सगळी माहिती आहे कोणत्या टाईपचे फिश आहेत ते काय ते. आणि त्याच्यानंतर इथे वाव, इथे तर मगर आहे ॲक्च्युअलमध्ये, तुम्ही बघू शकता. ओह माय गॉड, हे बघा वाव. ह्याच्याबद्दलची माहिती कुठे आहे? ओके, इथे माहिती दिली आहे, इथे कोणते पण फिश आणि मगर काय काय आहे त्याच्याबद्दल. आणि हे किती सुंदर केलं बघा, इथे झाडी त्यांनी छान. वाव. आणि हे इथे डिफरंट टाइप्स ऑफ फिश आहेत. ती मगर किमान तर सुस्त झोपलेली आहे. खरे खरे दिसते. वाव. आणि हे आउटसाइडचं आहे. इथे पण आपण जाऊ शकतो आय गेस. नाही, लॉक्या बाहेरून जाऊ. परत एकदा आपण बघू शकतो. वाव, किती मस्त फिश आहे ते. आणि हे बाहेरचं दृश्य आहे. किती जवळून फिश, फर्स्ट टाइम मी इतके जवळून फिश बघते. हे काउनोज रे नावाचे फिश आहे. सुपर फास्ट पळत आहेत हे. They look a little bit different because they have different habitats naturally in the environment. So the southern rays can usually be found more in shallower areas. Okay. Throughout the Caribbean, you can find them at a lot of tourist destinations, like in the Bahamas and the Cayman Islands. The cownose rays are pretty cool. They're more of an open ocean species, so they're built more for swimming long distances. Okay. They'll travel from New York all the way down through the Gulf for the breeding season, and then all the way down to Brazil. Oh, okay. So they can travel in groups up to 10,000. Oh my God. They're very, very social animals. Okay, okay. And they are like eating only fish or like small fishes. Their food is like, So they can eat all kinds of stuff. So yeah, small fish. They'll eat crustaceans. So think of those hard shells like crabs, shrimp, maybe an occasional lobster. Okay. Here we also feed them squid, several different kinds of fish. Every once in a while they'll get clam, and then they also get a protein gel, so they can make sure they get all their vitamins. Oh, okay. Thank you so much. Yeah. तर हे आपण जरा ह्या फिशबद्दल माहिती घेतली आहे की काय काय ते खात आहेत. दिवसातून 3-4 वेळेला ते खातात. छोटे फिश किंवा खेकडा हे पण सगळं खातात ते. हा सुंदर कारंजा इथे आहे आणि ही सिटी व्हेरी ब्युटिफुल सिटी आहे. तर आता आपण बघूया, आता आपण बघू पुढे जाऊन काय काय आपल्याला नवीन नवीन बघ. ओके, हा बेंच बघा कसा डिझाईन केला आहे. वाव. आणि ही सुंदर घरं आहे. तिथे जर आपल्याला हॉलिडेसाठी 3-4 दिवस राहायला यायचं असेल तरी पण आपण इथे येऊ शकतो. त्याच्यानंतर हे तर आपण आत्ताच बघितलं, स्टिंगरे रीफ. आणि खूप सुंदर झाडी केलेली आहे. हे सगळ्यात मस्त वैशिष्ट्य यांचं की नेचरशी कनेक्टेड आहे. सिटी पण नाही आहे, विलेज आहे, स्मॉल. सो ओके. हाय, I'm taking video for my YouTube channel. So how do you like it? Like this small village? Here? Yeah.
it's awesome for younger generation. Ah. For me, Yeah. older people, Yeah. maybe I don't have so much power to enjoy here. या थँक्यू सो मच फॉर युअर रिव्ह्यू. या बाय बाय. तर हे आमचे लाईक ट्रेनिंग प्रोग्राममधले आणि एक हे आहेत टीम मेंबर, ते आहेत जपानमधून, त्यांचा रिव्ह्यू दिला आहे. ठीक आहे, सो आता आपण पुढे जाऊ. वाव, हे जर तुम्हाला बघायला भेटत असेल तर तुमच्या जर घेण्याची पण तुम्हीच असं म्हणेल. आई शपथ, वाव, खूप सुंदर आहे. इथे बघा, इथे बार वगैरे आहे आणि जे आपण ॲक्वेरियम बघितलं होतं आतल्या साईडनं, त्याचं हे बाहेरची साईड आहे. आणि जर इथे आपण बसलो तर समोर बघा, वाव, काय दृश्य आहे. विहंगम दृश्य आहे, विहंगम, बेस्ट. आणि खरं म्हणजे आम्हाला असं सांगण्यात आलं की हे विलेज आहे, पण हे विलेजच नाही वाटत, ही तर एक मस्त सिटी वाटतं ना. ओके, ठीक आहे, आपण आता बघूया पुढे काय काय कसं कसं जायचं आहे. तर इथून असं पुढे गेल्यावरती पण खूप सारे शॉप्स आहेत आणि वेगवेगळे छोटे मोठे खाण्याचे पदार्थ, मोस्टली नॉनव्हेज, फिश अँड ऑल दिस थिंग्स आहेत. तर आपण बघूया की पुढे जाऊन हे कसं आहे. तेला हाय, आय एम टेकिंग video for my YouTube channel, so can you give me your review? How do you feel about this village? Very good and very nice, and I think it is a good experience to come. But it is a bit hot. Yeah. Do you like this? I do. We got some nice ice cream. Sorry? We had great ice cream here. Oh, nice. Yeah, long day. Have you visited the aquarium which is inside there? It's also beautiful. Yeah. Bye bye. Okay. तर आता आपण पुढे बघूया. इथे आहे हे काय आहे, फ्लाइंग आय थिंक समथिंग रेस्टॉरंट अँड बार आहे. आणि त्याच्यानंतर आय हॅव वन ऑफ माय फ्रेंड, शी इज ऑल्सो हिअर अँड शी इज बिझी इन फोन, सो शी कांट गिव्ह आय थिंक हर रिव्ह्यू, सो वी शुड वेट फॉर 2 more minutes. Okay, hi Annie, how do you feel it? Do you like this? I love it. I love everything. I'm just tired. Oh, okay. Yeah. ओके, ठीक आहे. तर आता आपण या साईडला बघूया की इथे किती मस्त, हे बघा इथून, माय गॉड, किती मस्त दृश्य दिसत आहे. आणि हे बघा इथे आहे, ओके, हे जहाज चाललंय, जसं अस्पष्ट दिसतंय आय थिंक. तर आता आपण बघूया की पुढे काय काय आहे. आय थिंक पुढे बार असणार आहे आणि खायला काहीतरी मस्त चांगलं चांगलं चमचमीत असणार आहे. आणि हे आहे ओके. तर आता आपण आत इथे जातोय आणि बघायचं की काय आहे तिथे. ओके, यू आर एन्जॉयिंग, नाईस. हाय. या विल टेक इट 1 minute. गाईज, आपण फ्रेंड्स एक फोटो घेऊया आणि तोपर्यंत हा व्हिडिओ चालूच ठेवतो. गिव्ह मी युअर फोन. ओके ओके, see here, smile please. Nice. ओके, आपण मला पण बॅकग्राऊंडला, पण आधी मी ब्लॉग कम्प्लीट करते आणि त्याच्यानंतर मी घेईन फोटो. आणि मला खूप मजा येते आहे, कारण माझा हा आय थिंक पहिला व्लॉग आहे की जो मी असा रँडमली करते. आणि आय एम लाईक बिगिनर इन ॲज अ यूट्यूबर. ओके, खूप मस्त आहे ही हे विलेज. प्लीज डू नॉट फीड द बर्ड्स. ओके, ते बर्ड्स पण येतात वाटतं. आणि हा माझा सगळ्यात पहिला ब्लॉग आहे, तर तुम्ही बघा, एन्जॉय करा आणि मला कसं वाटलं ते सांगा. जर तुम्हाला आवडलं तर ह्याच्या पुढे मी जिथे जिथे फिरते, ज्या कंट्रीमध्ये फिरते, तिथे तिथे मी ब्लॉग करत जाईन, आणि ते पण मराठीमध्ये, बिकॉज आय लव्ह माय मदर टंग.